वयाची मर्यादा नसते. तुम्ही क्रिकेट किती वयामध्ये क्रिकेट खेळू शकता, किती वयामध्ये क्रिकेट एन्जॉयमेंट करू शकता. कारण क्रिकेट खेळ जो आहे तो मात्र सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. चला वेळ भरपूर आपण खर्च करत प्लीज कोण संघ आता मात्र आपण फिल्डिंग लावा प्लीज, जास्त वेळ होतोय. निश्चित योगेश पाटील कौतुक करावं लागेल. सौराज इलेव्हन वेले टीमचं सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि निश्चित सौराज इलेव्हन वेले संघ जर पाहिला आपण नो डाऊट शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय देवानंदजी थळे साहेबांचा संघ आहे आणि दादावर खूप मोठं प्रेम आहे. डॉक्टर देवानंद थळे साहेब आणि एक खूप मोठं नेतृत्व ठाणेकरांचं पाहतोय आपण. आणि आमचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सरांवर खूप मोठं प्रेम आहे त्यांचं. निश्चित त्यांचा संघानं आपण ॲक्शनमध्ये पाहणार होतो. निश्चित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वेले आमचे खास परममित्र भावेशजी थळे हे सुद्धा आहेत. भावेशदादा आपण या व्यासपीठावर निश्चित आपलं स्वागत असेल. रिंगपाडा गावचे आदरणीय नंदाकर लांगे यांचं आगमन झालेल्या व्यासपीठावर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात निश्चित सामना एक रंगतदार पाहायला मिळेला. दोन्ही संघ तुल्यबल आहे. योगेश पाटील जर पाहिला आपण दिवेश संघ असो की कोंडगाव या दोन्ही टीममध्ये जेव्हा जेव्हा सामना असतो दोन्ही चांगले क्लास खेळाडू दोन्ही टीमकडे आहे. म्हणजे एकूण जर विचार केला दो जिता वही सिकंदर. हो जरूर, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर अगदी भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतात आणि दोघांना मात्र एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन चांगल्या प्रमाणे माहिती आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी अक्षय आणि कुणाल आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अनिकेत म्हात्रे कोणगावच्या माध्यमातून. ग्रीन सिग्नल पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले गेम ऑन. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय आणि पहिल्या चेंडू पाहू शकला ऑन साईडला टर्न केलाय. वाडिश लॉंगला डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. वेकेंड एरिया आणि स्वागत केलाय गोलंदाज अनिकेत 4 धाबेने. निश्चित योगेश जर पाहिला पण समोर कोण आहे. निश्चित टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये सर्वात लोकप्रिय खेळाडू कुठला असेल तो मात्र अक्षय. म्हणजे अवक्या का म्हणतात. आणि त्याचा नेचर पाहिला आपण पहिला चेंडू असो दुसरा असो जो नेचरल खेळ तो दाखवतोय. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम फटका पाहिला आपण मिड ऑन क्लिअर करतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल करतोय. जरूर अक्षयचा आपण जर विचार केला तर मात्र त्याच्याकडे जी गुणवत्ता आहे तो मात्र सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा मात्र ऑनसेलला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न होता पण तो वायडिश मिडॉनला मात्र फिल्डर तैनात आहेत. तुम्ही पाहिले असेल पवार की भारतीय संघासाठी वीरेंद्र सेहवाग पहा परिस्थिती कशी असू द्या, चांगली असू द्या, नाजूक असू द्या, परंतु त्याचा तो खेळ आहे त्याच्यावर जी नैसर्गिक देणगी होती त्याच अनुषंगाने खेळायचा आणि त्याप्रमाणे आपण अक्षयचा विचार केला तर त्याचप्रमाणे तो मात्र एक चांगली फ्लाइंग स्टार्ट देण्याचा तो नेहमीच प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. थांबून न खेळता आपला जो नेचरल खेळ तो दाखवते. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र पाहतोय आपण अनिकेत म्हात्रे एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. राईट अमोर विकेट फुलटॉसरा फटका वा भाई वा सुपर शॉट. इथं मात्र एक वरकडे चेंडू निघून जाईल. सीमा पार आला ह्या दणदणी चौकार. स्पर्धेचं आपण जर थेट प्रेक्षेपण पाहिले तर प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून मात्र चित्रीकरण केलं जातं आणि चेंडू सुद्धा मात्र त्याच स्टँडमध्ये गेला. प्रिन्स मूवीज भिवंडी प्रेक्षक स्टँड अतिशय सुंदर मात्र फटका अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून हा कुणालच्या बॅटमधून पाहिला आणि दोघांनी पहा चौकारानं मात्र आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे असं वाटतं की घरातूनच मात्र दोन्ही बॅटर सेट होऊन आलेले आहेत पवार. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. आणि हा फटका क्लास होता. पहिला पण फुलटॉस चेंडू होता फक्त दिशा दिली आणि क्लास दाखवला आपला. कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत चौकार वसूल केले कुणाल यांनी सज्ज होताना. हो यावेळेस पाहता वाईड यॉर्कर अतिशय अप्रतिम छान वाफी करताना अनिकेत मात्र पाहतोय. कुठल्या प्रकारे या चेंडूवर उत्तर न होतं वाफी कशी करावी हे सांगताना येते मात्र अनिकेत. हेच तर केलं आहे. वार पलटवार होणं गरजेचं आहे आणि ते मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अनिकेत मात्रेच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या विरोधात 2 सहकार आले, एक सिंगल आली आणि चौथा चेंडू मात्र त्यांनी हाताला डॉट. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुद्धा आपण पाहतो. 4 षटकांचा प्रत्येकी सामना उर्ध विकेटने मारा करतोय. हो हो रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज करणारा चेंडू आपण पाहतोय. लागोपाठचा दुसरा डॉट आणि अनिकेत मात्र या ठिकाणी पवार आता कमबॅक करतोय. अगदी बरोबर. खूप छान. पहिल्या चेंडूवर जर विचार केला आपण चौकार त्यानंतर सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर मात्र लागोपाठ 2 निर्धाव चेंडू अप्रतिम बॉलिंग करताना पाहतोय. निश्चित आमचे खास परम मित्र निश्चित नो डाऊट संतोषजी दराडे यांना सुद्धा आपण पाहतोय बऱ्याच दिवसानंतर मिड ऑफला कोणगाव टीमच्या माध्यमातून खेळताना पाहतोय आपण. जरूर त्याच विभागाला सुनील पवार बिलॉंग करतोय. म्हणजे प्रत्येकाची कच्चे दुःखे पक्के सर्व पवार यांना मात्र माहिती आहे. कोणाच्या चोरवाटा कुठे आहेत त्या सुद्धा मात्र पवार यांना माहिती असतील. परंतु या सामन्यामध्ये आता चोरवाटा शोधावा लागतील गोलंदाजांना फलंदाजांच्या. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचला नाही आणि सलगचा तिसरा डॉट चेंडू
पहिल्या 3 चेंडूमध्ये जरूर आपण फलंदाजाचा दरारा पाहिला पवार, परंतु त्याच्यानंतर अनेकांची पॉवर पाहिली, कारण मागील 3 चेंडूवरती त्याने एकही धाव खर्च केली नाहीये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद मोनंग डेव्हलपर्स केवनी दिवे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. आणि जे म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावर वार पलटवार चालू असतात, पण कॉमेंट्री बॉक्समध्ये कालपासून वार पलटवार पण सुरू आहे. आणि कॉमेंट्रीमध्ये सुद्धा निश्चित चर्चेशिवाय विषय नाही आहे आणि कमाल आणि धमाल करावी लागते. राजेंद्र पाटील सरांचं आपण कालपासून कौतुक करतो की ज्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि हेच सांगतायत की प्रत्येक क्रिकेट आयोजन करणं सोपं नाही आहे. त्या संपूर्ण गोष्टीवर मात करून राजेंद्र पाटील सरांनी करून दाखवले. या विभागामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट कोणाला म्हणतात हे सत्य दाखवताना पाहतोय आपण. दरम्यान व्यासपीठावर आमचे काका श्री कमलाकर पाटील काकांचं आगमन झालेलं आहे. निश्चित 2 दिवसामध्ये खूप मोठी ओळख झालेली आहे. वेलकम काका, आपलं स्वागत आहे. जरूर जरूर राजेंद्र पाटील साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. शब्द अपुरे पडतील, कारण आपण जर पाहिलं तर पहा, अनेक स्पर्धा येत असतात आणि एक कधी त्या गायब होतात याचा पत्र आपल्याला त्या ठिकाणी पत्ता सुद्धा लागत नाही. परंतु 17व्या वर्षापर्यंत ही स्पर्धा सातत्य टिकून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज आपण 17व्या वर्षाचा आपण विचार केला तर मात्र डे नाईटचं स्वरूप एक स्वप्न पाहिलं होतं. पाटील परिवार असेल, मग राजेंद्र पाटील साहेब असतील, त्यांचे सुपुत्र असतील, प्रथमेश पाटील असतील, त्यांचे बंधुराज असतील, सर्वांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपण ही स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात खेळवायची. आणि तो स्वप्न मात्र 2025ला मात्र साकार होतोय. आणि मी नेहमीच सांगतो की हे स्वप्न असे पहा की डोळे उघडे ठेवून तुम्ही स्वप्न पहा, झोपेमध्ये स्वप्न पाहू नका. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज हो, यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, शस्त्रक्षेप तैनात. आणि अखेर कोणगावला ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केलाय. आणि फलंदाजाचा मात्र माघारी परकेल अक्षय उर्फ औक्या. नो डाऊट पाहतोय आपण शिवचोरुबा कोंडगाव टीमचे सर्व सन्माननीय राजू भाऊ मातेसाहेब यांचा संघ आहे. आणि निश्चित या टीममध्ये मला जेव्हा जेव्हा कोंडगाव टीमची आठवण होते, मैदान होते, निश्चित एक महान व्यक्तिमत्वाची आठवण ताजी असते. गेसू आणि बिलालची जोडी होती. गणेश पाटील आज या टीममध्ये सोबत नाही आहे. निश्चित जो आवडी सर्वांना तो आवडी देवाला, मात्र निश्चित चवट निकट होते मित्र संतोष दर्डे यांचे खास जवळचे मित्र. निश्चित म्हणतात जो सर्वात चांगला व्यक्ती तो देवाला जास्त आवडतोय. जरूर जरूर, परंतु त्यांच्या आठवणी अजूनही मात्र सर्व खेळाडूंच्या स्मरणात आहेत. याचं कारण त्यांचं चांगलं प्रेम होतं सर्वांवरती आणि चांगले क्रिकेटचे ते प्रेमी होते. परंतु आज ते आपल्यामध्ये नाहीत. दररोज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. परंतु या ठिकाणी सोन्याच्या माध्यमातून चांगली मात्र सुरुवात झाली गेली, कारण पहिल्या चेंडूवरती सोन्याने आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलाय नवी फलंदाज सूरज भुईर. हे सूरज पाहिलं तर असताना गेलाय, परंतु आज सूरज जमिनीवरती या स्पर्धेमध्ये या मैदानाच्या आतमध्ये चमकेल का, परंतु त्याला पहिल्या चेंडूवरती सुनील पवार बीट केलाय. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी. निश्चित योगी जर पहिला पण या खेळाडूला मी जोडून पाहिलेला आहे. सोन्या नावाचा हा गोलंदाजी युवा जेव्हा 3 ते 4 वर्षापासून सोन्या नावाचा गोलंदाज अतिशय चांगला टिचून मारता करतोय. बघितला आपण हा चेंडू गोलंदाज टप्पा होता, अतिशय वेगात भन्नाट वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. टॅलेंटेड गोलंदाज आहे हो. या ठिकाणी मात्र परफॉर्म डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणि तो सांगतोय झाकते रो मेरे भाई, 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचाच्या वतीने मात्र दिला गेला, कारण पहिला बाउन्स चेंडू मात्र इथे या ओव्हरमध्ये हाताळला आहे सोन्यानं. जर दुसरा बाउन्स चेंडू इथे हाताळला गेला तर मात्र पंच जरूर त्याला दंडित करतील. परंतु जबरदस्त चेंडूची हाताळणी. पहिल्या 3 चेंडूचा खेळ पाहिजे तर एकही धाव आतापर्यंत सोन्यानं खर्च केलेला नाहीये. फलंदाजांना मात्र सूर गावसावं लागेल. इथे लेच खराब होती, फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला मात्र लँडिंग केलाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. नेहमीच करत असतात, नो डाऊट हो. आता मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट कव्हरला फिल्डर तैनात आणि विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय लागणारा दुसरा धक्का मोनांक डेव्हलपर्स केवनी दिवे संघाला. फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर सूरज भुईर.
चांगल्या चेंडूची सुद्धा हाताळणी होत आहे, चांगली फटकी सुद्धा आपण पाहायला मिळतात आणि विकेटचं पतन सुद्धा मात्र या ठिकाणी आता आपण होत असताना आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 9 धावा आकड्यावरती मात्र या ठिकाणी गमावला केवनी दिवेश संघानं. दुसरा विकेटचा आपण जर पाहिलं तर 15ला मात्र गमावला गेला. आणि आता मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी कुणालच्या सोबतीला नवीन फलंदाज आपल्याला सागर पाटील चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र या ठिकाणी क्रिकेटची मेजबानी सर्वांसाठी मात्र या विभागामध्ये पाहायला मिळाली आणि यामध्ये मुलाचं योगदान या स्पर्धेचे आधारस्तंभ जनक राजेंद्र पाटील साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि पहा मी नेहमीच म्हणतो की एक चांगली एवन क्वालिटीचे सूत्रसंचालक आहेत आणि एवन क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडवली गेली. कोणगावचे सन्मानित संदेशजी कराळे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन असताना पण नपा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी चुकीचा फटका मित्र म्हणेन, कारण पहिला चेंडू तुम्ही फेस करता या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आणि पहिल्या चेंडूवरती जर तुम्ही रिव्हर्स फटका खेळत असाल तर खूप मोठी चुकी आहे. कारण या फटक्यासाठी मात्र तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवरती काढणं गरजेचं आहे. प्रथम चेंडूला तुम्ही मिडल करणं फार गरजेचं आहे, परंतु तसं काही केलं नाही. 2 षटकांचा केली ते मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15 धावा. ओव्हर रेट चांगला आहे, कारण आतापर्यंत पाहिलं तर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेली आहेत. परंतु 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत, त्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ नका. पावशेकल व्यासपीठावरती अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जेवी दलवी सामाजिक संस्थे कोलिवलीचे सन्माननीय अविनाशजी दलवी साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे पेशाने शिक्षक आहेत कुसमाई सामाजिक संस्था माधवजी सुकऱ्या गुरव, त्याचप्रमाणे आपले राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज कोलिवली लाखिवलीचे सन्मानित समाजसेवक चंद्रकांत पाटील साहेब, त्याचप्रमाणे दामोदरजी पाटील ते सुद्धा मात्र पाहिले तर लाखिवलीचे समाजसेवक आहेत. आणि फेरिंग पाड्याचे सन्माननीय नंदाकर लांगे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सन्मानित चंद्रकांत पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आहे ते सुद्धा मात्र स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज आहेत, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपजी पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ते सुद्धा मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ते सुद्धा मात्र राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज आहेत. आणि त्याचमध्ये तुम्ही मागाशी म्हटलं की सर्व पाटील परिवाराचा या स्पर्धेमध्ये चांगला योगदान आहे, चांगली मेहनत आहे. आणि मी विनंती करतो लाखिवली गावातील आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक उद्योजक जर मैदानाच्या अवतीभोवती जर असतील तर त्यांना विनंती करतो की आपण सन्मानार्थी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण ही स्पर्धा आपली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रणय पाटील. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु चेंडू चालला अगदी काबू कॉर्नरला डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केले गेले. धावांचा वेग आता मात्र कुठेतरी केवनी दिवेश संघाला मात्र वाढवावा लागेल, कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत आणि धावा होत नाहीत तर मात्र धावांचा पाठलाग सुद्धा चांगल्या प्रमाणात प्रतिस्पर्धी संघाच्या वतीने केला जातोय. कारण काल आपण मध्यरात्रीमध्ये पाहिलं असेल की 70+ 65+ धावा सुद्धा मात्र या ठिकाणी चेस झालेल्या आहेत. म्हणजे किमान तुम्हाला 4 षटकामध्ये 50च्या पुढे पाहावं लागेल. ओ स्लॅग स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु असं वाटतं की हाय फॅक्टर असावं, त्या अनुषंगाने मात्र ही अपील पंचांनी फेटाळली. बाटचा स्पर्श होता त्या ठिकाणी पंचांनी सांगितलं. परेश महाजन सर आणि पंच शकील कोडी सर या स्पर्धेमध्ये कुल पंच गोकुल पाटील सरांनी सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. आणि त्यानंतर आमचे दोन्ही सावंत सर यांची सुद्धा मात्र अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 16 धावा. ओव्हर द विकेट मारा करतोय गोलंदाज. आकुटापाचा चेंडू होता, ऑन साइडला पुल केलंय अँड सक्सेसफुल मासिव्ह हिट, सिक्सर. आकुटापाचा चेंडू होता, त्याच्यावरती पूर्णपणे नजर सागर पाटीलची होती आणि या फटक्यावरती पाटीलची पाटीलगिरी पाहायला मिळाली. जबरदस्त फटका आणि या षटकाराच्या साह्याने मात्र पाहू शकाल 22 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. जर अशा प्रमाणे फटके जर येत राहिले तर मात्र धाव फलक्यावरती चांगला आकडा आपल्याला मोनंग डेव्हलपर्स केवनी दिवस संघाचा पाहायला मिळू शकेल. फिल्डिंगमध्ये पाहिलं तर आपण वारंवार इथे चेंजेस होतोय, परंतु आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला सुद्धा मात्र लेंथमध्ये लाईनमध्ये चेंजेस करावं लागेल, कारण प्रणव पाटील सुरुवातीला 2 चेंडू चांगल्या प्रमाणे हाताळले,
परंतु या चेंडूमध्ये थोडीशी त्याची चुकी घडली गेली आणि तसे क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं तर चुकीला माफी नसते. आता मात्र ऑन साईडला जर पाहिले तर जास्तीत जास्त बाउंड्री रायडर्स पाहतोय आपण आपल्या संघाची सुरक्षा करत असताना. चार अगदी डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफ आहे, ऑफ साईडला शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, कव्हर पॉईंटला एक फिल्डर त्याने शॉट थर्डमॅनला एक फिल्डर आहे आणि त्या अनुषंगाने मात्र पुन्हा फलंदाजाने ऑन साईडलाच मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. शॉट मिड विकेटला पाहू शकाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले गेले, परंतु एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एका धाब्यावरती समाधानी दोन्ही फलंदाज राहिले गेले आणि सिंगलच्या वतीने 23 धावा आता फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा पुढील सामना दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचा. स्वराज 11 वेले विपक्ष गोठेकर बी. चला आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन थांबायचं आहे. गोठेकर ब विपक्ष स्वराज 11 वेले. आज प्रिन्स मूवीज जे हनुमान टेंबोली संघ सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय पाटील. कडक फटका अगदी एस्टाकावरला चेंडू चालला दंदन दंदन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी खेळाडू कक्षाच्या समोर जाऊन धडकलाय. 4 धाबांसाठी चौकार. फटके जेव्हा एखादा फलंदाज खेळतोय ते पाहायला खूप बरं वाटतं आणि तो फटका पाहिला पण फलंदाज कुणालच्या बाटमधून दुसरा चौकार त्याच्या बाटमधून निघाला. काय जबरदस्त. आणि याच फटक्याचं वैशिष्ट्य जर पवार आपण पाहिलं तर चेंडूच्या मिरिटवरती जो फटका केला होता त्यामुळे मात्र प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण आणि अखेर चौकार मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला आपल्या टीमसाठी. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. खूप छान उल्लेख केला आपण. कॉपी बुक स्टाईलने एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिला पण कुठलीही संधी नव्हती. काय वेगवान फटका होता. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये होती. गॅप खूप चांगली निवडली आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या आता मात्र निश्चित एक समाजजनक स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. 27 गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र प्रणय पाटील थोडंसं मागणं ठरताना. यावेळेस पाहता बॅटची कड विकेट किपरच्या डोक्यावरतून खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार आलाय हा लकी चौकार. नगरी पूर्णपणे न्हावून गेलेली आहे आणि लाईट्समॅन सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर प्रशंसा केली जात आहे. कारण करणं गरजेचे आहे. कारण प्रत्येक खेळाडूंनी सुद्धा मात्र लाईट्समॅनची वावा केली. या प्रोप्रायटर पाहिले तर खांडवे गावचे या मिस्टर रुपेश पाटील त्यांचे सर्व सहकारी काय जबरदस्त मात्र या ठिकाणी लाईटची सेवा त्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुरवलेली आहे. परंतु आता मात्र या खेळाचा आपण विचार केला, या सामन्याचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये या भरपूर धाबा प्रणय पाटीलने खर्च केला. सुरुवात चांगली त्याने केली होती परंतु षटकाचा अंत मात्र थोडंसं आपण कडवड पाहिला कारण 16 धाबा त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. चला टीम मिटिंग जास्त करायची नाहीये कारण टायमर ऑन आहे आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर 3 षटकांसाठी 16 मिनिटाचा वेळ खर्च केला म्हणजे ओव्हर रेट चांगला आहे. तर चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण 31 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित अंतिम षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज देवराज याला पाचारण केलेले पाहतोय आपण. आणि इथं पहिल्या 2 षटकामध्ये चांगलं तिकट मारा पाहायला मिळालं होतं पण त्यानंतर मात्र आवश्यकता होती मोनिक डेव्हलपर्स देव या टीमला की चांगली बॅटिंग करण्याची. चला 3 षटकामध्ये आपण जर विचार केला तर मात्र 10.33च्या अनुषंगाने मात्र धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. 31 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस येणार आहे. गोठेकर ब विपक्ष स्वराज 11 वेहेले अशी लढत तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. शेवटचं षटक शिल्लक आहे पहिल्या डाबातील आणि या शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज देवराज भोईर. चला कोणगाव संघ प्लीज आपण जास्त वेळ खर्च करता मित्रांनो. आज निरोप देणारी रात्र आहे. रात्र वैराची सुद्धा म्हटली तर वावगं ठरणार नाही कारण आज आपल्याला मात्र माहिती होणार आहे की या स्पर्धेवरती कोणता संघ चॅम्पियन पद पटकावणार. पहिला चेंडू अगदी या समोरच्या दिशेने केला पर्यंत पॉइंटला बीट करायचं होतं परंतु त्या ठिकाणी चूक घडली गेली आणि चेंडू बाकवट पॉइंटला जाऊन धडकलाय. 4 धाबांसाठी चौकार.
हॅलो. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने योग्य जर पाहिलं आपण असे झेल तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. एका क्षणी वाटलं की थोडंसं मागे दोन झेल टिपलाय काय, पण झेल सुटला आणि चेंडू सीमा पार. हो निश्चितपणे या आपण जर पाहिलं तर ज्या वेळी तुम्हाला हाफ चान्स मिळतात त्यामध्ये तुम्हाला पुलमध्ये कन्वर्ट करावं लागतील. पॉईंटचा विचार केला तर मात्र कोण विसरेल युवराज सिंगला, कारण त्या क्षेत्रामध्ये सातत्यानं तो मात्र फिल्डिंग करायचा. मोहम्मद केप असेल तो सुद्धा मात्र सातत्यानं पॉईंटला मात्र फिल्डिंग करायचा, कारण तो क्षेत्र फार कठीण असतो पबार, कारण त्या दिशेने मात्र कधी चेंडू येणार याची मात्र कल्पना नसते त्या फिल्डरला. आणि त्या दिशेने मात्र तो चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र देवराजची थोडीशी या लाईनमध्ये बिघाड पाहिली आपण. आणि त्यानंतर पाहिला तर एक स्वेअर चेंडू त्याच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या अवंतरच्या रूपानं संघटित धावसंख्या पाहिली तर 36 या आकड्यावरती पोहोचली गेली. सज्ज होताना गोलंदाज देवराज राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू सपला क्रॉसवरून स्विंग करण्याचा प्रयत्न. सागर मात्र यावेळेस बीट होतोय आणि कमबॅक करतोय यावेळेस मात्र देवराज भोईर. कॉमेंट्री बॉक्समधून वार प्लॅटवार पाहतोय आपण. निश्चित खूप चांगलं प्रत्येक चेंडूवर टिपणे देणं गरजेचं आहे आणि हे सर्व क्वालिटी आमच्या सर्व समालोचकांमध्ये पाहतोय आपण. आणि असणं गरजेचं आहे, कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे पवार. आज आपण ती कव्हर करतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 आणि आपण जर विचार केला तर एवन सूत्रसंचालक आहेत राजेंद्र पाटील साहेबांची स्पर्धा आहे. मग त्यामध्ये आपण कसे पाठीमागे राहून चालणार. अगदी बरोबर, खूप छान उल्लेख केला आपण. पाहतोय की एव्हन महाराष्ट्राचे समालोचक मराठीमधून आणि अजून एक खुश खबर आहे की येणाऱ्या आई एकविरा जत्रेला सुद्धा हा मान आमचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सरांना मिळालेला आहे. निश्चितपणे यापेक्षा अजून काय हवं आहे, आणि ती सुद्धा मात्र विनामूल्य सेवा असणार आहे. अगरी कोल्ह्याची कुलस्वामिनी एकविराईची जत्रा येणाऱ्या 4 तारखेपासून सुरू होणार आहे. परंतु इथे मात्र पहा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला. मिस्टामिंग स्ट्रोक होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात होता आणि चेंडू सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणि अजून एक धक्का लागत असताना टीम मोनंग डेव्हलपर्स केवनी दिवे संघ आला. निश्चित दरम्यान पाहते आपण लाखिवली मंडप डेकोरचे प्रोप्रायटर खूप चांगलं व्यक्तिमत्व मनीष दादांचं सुद्धा परत एकदा आगमन वारंवार या स्पर्धेच्या माध्यमातून 17 वर्ष मंडप समेना पाहतोय आपण. नो डाऊट सुनील असो अनिल असो मनीष असो खूप मोठं योगदान सरांना त्याच्या माध्यमातून मिळतोय. वेलकम मनीषदा, स्वागत आहे आपलं. हो निश्चितपणे, आणि त्यामध्ये मी राजेंद्र पाटील साहेबांचं सुद्धा मी कौतुक करेन की 17 वर्ष एकच मंडप डेकोरेटर्स या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रथमतः ज्या गोष्टी पाहतोय, तर अनेक मंडपवाले येत असतात, अनेक डीजे वाले येत असतात, परंतु या स्पर्धेची परंपरा जी पहिल्या वर्षामध्ये सुरू ठेवली होती 2009 साली, तीच परंपरा अजूनही मात्र पाहिलं तर 2025च्या या कालावधीमध्ये सुद्धा मात्र आपण पाहतोय. हो तेच मी उल्लेख केलं. मग मंडप डेकोरेटर्स असेल किंवा आमचे डीजे ऑपरेटर असतील, मैदानं थोडीशी बदलली गेली, परंतु जे संयोजक आहेत, जे नियोजक आहेत, जे आयोजक आहेत ते मात्र आपल्याला सेम टू सेम पाहायला मिळत आहेत. संघटित धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 36, लॉस ऑफ 3 विकेट. हो खाली राहिला चेंडू, खाली राहिला आणि त्या अनुषंगाने मात्र बीट झाला फलंदाज. म्हणजे आता मात्र खेळपट्टीने सुद्धा रंग दाखवायला सुरुवात केली पवार. हो निश्चित जर विचार केला आपण देवराज भोरी यांचं पहिलं चेंडू जर विचार केला आपण चौकात, त्यानंतर अतिरिक्त वाईट टाकला, त्यात मात्र काय उच्च कोटीची बॉलिंग पाहते. पण वा भाई वा, जबरदस्त लयमध्ये बॉलिंग करताना देवराज राईट द विकेट आमच्यातून दूर जाताना बॉलिंग करण्यासाठी. परत एक हा अंतिम चेंडूवर आलाय मोठा प्रहार आणि टिपलाय इथं मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा झेल घेण्यासाठी या दिशांत पाटीलने मोबाईलची पर्वा केली नाहीये, कारण त्याला माहित होतं की आईवा झेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. या दिशांत पाटील आपण आयोजक असले तरी हरकत नाहीये, परंतु प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. तर पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 3 गडी केवनी दिवस संघाने गमावले. धाबा जोडल्या 42 आणि विजयासाठी कोणगाव संघाला मात्र इथे 43 धाबांची गरज. पाहुण्यांचं शुभागमन होत असताना दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय वर्षांपासून बघायला मिळालेले आहे. गावदेवी स्पोर्ट लाखिवलीचं देखील मी मनापासून आभार मानेन की सातत्य त्यांनी टिकवलं. कन्सिस्टन्सली या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या वतीनं करण्यात आलं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक पत्रकार व भिवंडीचा बुलंद आवाज श्री राजेंद्र रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं मी मनापासून आभार मानेन आणि धन्यवाद करेन की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जरूर ते आग्रही राहिले आणि येथील ठाणे जिल्ह्यातील, रायगडातील, पालघर जिल्ह्यातील
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या भव्य स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या. मॅच सुरू आहे कोण आणि त्यांच्या विरोधात मोनांग एंटरप्राइजेस केवनी दिवा या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. 43 धावांचं आव्हान आता पार करावं लागेल शेरोबा कोण गाव संघाला. हा सामना जिंकण्याकरिता सलामीची जोडी संतोष दराडे आणि नमित पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. शिव चेरोबा कोण गाव या संघाच्या वतीनं आज आपण पाहतोय अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाला, त्यामध्ये कांबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विजय नवाले, मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तसेच के पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मनोज दैलकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कांबे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि प्रवीण दापोडकर समाजसेवक कांबे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. व तसेच अन्य मान्यवर हो, निश्चितपणे अनेक मान्यवर मंडळी आपण पाहत आहोत या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु सलामी जोडी आपण जर पाहिली तर संतोष दराडे आणि त्याच्या सोबतीला नमित पाटील. परंतु संतोष दराडे यांनी जर या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर टार्झन ऑफ टेंबिवली मिस्टर प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून एसिक्सचे बँडेड शूज दिले जाणार आहेत. सामना सुरू होतोय. गोलंदाजी करण्यासाठी जय तुरे बॉलिंग मार्क वर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे येतोय. दमदार दर्जेदार चौकार. दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान भिवंडी पंचायत समिती सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय रघुनाथजी पाटील साहेब, कुक्षेगावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील आणि रमेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाटील परिवार, त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके राजेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे पाहिलं तर सर्व लाखिवलीकरांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहू शकाल ही ग्रँड एंट्री भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, त्याचप्रमाणे विद्यमान सदस्य, त्याच्या सोबतीला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील, एकनाथजी देव पाटील, चंद्रकांत पाटील अँड रमेश पाटील, जे माजी क्रिकेटपटू आहेत कुक्षी गावातील, सर्वांचं सहर्ष स्वागत. आज सभा मान्यवर मंडळी आपल्याला या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहतोय. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं. खरं तर सूत्रसंचालन करत असताना राजेंद्र पाटील सरांनी, मला तर वाटत नाही की ठाणे जिल्ह्यातील एकही गाव सोडलं असेल. प्रत्येक गावामध्ये आज राजेंद्र पाटील सरांचा आवाज दुमदुमला असेल. आणि आज प्रेमापोटी आपण पाहतोय की हा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहतोय. आदरणीय मोरेश्वर पाटील साहेब देखील व्यासपीठावरती विराजमान आहेत. आगरी सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज. यावेळेला स्लॉग हिट, हवेमध्ये बॉल आहे, स्क्वेअर लेगला फील्ड थोडासा लांब आहे आणि बॉल डायव्हर्ट झालाय. बॉल काय, नशीब सुद्धा डायव्हर्ट होऊ शकतात. ज्या पद्धतीने बॉल सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. व जरूर आपण या ठिकाणी चेंडूची जर दिशा जर बघली तर असं वाटलं की प्रथमतः पालिवलीकडे मात्र चेंडूने ट्रॅव्हल केला की परंतु त्यांनी टर्न घेतला आणि टेंबुलीकडे मात्र त्यांनी प्रस्थान केला. रिप्लेमध्ये पाहू शकाल पूर्णपणे हुलकावणी दिली त्या ठिकाणी. आणि रिझल्ट चांगला पडतो आपण कोणगाव संघासाठी, कारण चौकार आलाय आणि चांगली सुरुवात पाहू शकाल. संतोष दराडे याच्या माध्यमातून एक आपण चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर नमित पाटीलचा आपण विचार केला तर त्याने सुद्धा चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. आणि एकूण धाव फलक्यावरती धाव संख्या जर पाहिली 43 धावांचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 9. अतिशय सुंदर सुरुवात आहे. नेत्रदीपक फटके खेळतात दोन्ही फलंदाज या ठिकाणी चौकारांनी सुरुवात करतायत. ही चांगली बाब आहे कोणगावसाठी. रिवर्सचा प्रयत्न होता, लाऊडली अपील करण्यात आली. यस, फिंगर गोज अप. सरळ बॅटने धावा येत होत्या, या ठिकाणी पलटी करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजाची कल्टी आता सुटली आहे. या ठिकाणी फलंदाज आउट होतोय. पहिला धक्का. नऊ धावा धाव फलकावरती आपण पाहतोय आणि
या ठिकाणी आपण पाहतोय काही सन्मान उपस्थित मान्यवरांचे आपण करणार आहोत. जरूर एकीकडे पाहिलं तर आपण सामना सुरू असेल, दुसरीकडे आपण पाहुण्याला या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आज आपल्यामध्ये पाहिलं तर आपण विचार केला तर या ठिकाणी कुलुलीचे जेवी दलवी सामाजिक संस्थेचे सन्मानी अविनाजी दलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करतो. या स्पर्धेचे जनक आधारस्तंभ राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण अविनाजी दलवी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आज आपल्याला या स्पर्धेच्या वतीने व्यासपीठावरती पाला मिळत आहे. कारण या स्पर्धेची आज शेवटची रात्र आहे. कारण आज आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत आणि आज आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेवरती कोणता संघ नाव कोरेल. तदनंतर आपल्यामध्ये पाहिलं तर कुसुमाई सामाजिक संस्थेचे शिक्षक आदरणीय माधवजी सुकऱ्या गुरव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. टू विंडोजमध्ये आपण या ठिकाणी थेट प्रेक्षेपण पाहणार आहोत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. दरम्यान पाहू शकाल माधवजी सुकऱ्या गुरव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. लॉफ्ट केल्या समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर एट बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता येतोय खणखणीत चौकार. अतिशय सुंदर फटका तुम्हाला बघायला मिळाला या ठिकाणी. क्लास फटकेबाजी जय तुरेच्या विरुद्ध आक्रमण सुरू केलेलं आहे. कुमार म्हात्रेनं आल्या पहिला चौकार त्याच्या बॅटमधून दाखवलाय. या ठिकाणी पाहिलं तर लाकिवलीचे समाजसेवक राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज चंद्रकांत पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की साहेब आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. ओ माय गॉड, जबरदस्त टायमिंग आणि बॉल सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक षटकार तुटून पडलाय फलंदाज. जरूर पाहुण्यांना मात्र या ठिकाणी मानवंदना देणारा सिक्सर पहिला पण कारण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन चेंडू लँडिंग झालेला आहे. तदनंतर लाकिवलीचे समाजसेवक राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज दामोदरजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. फिरिंगपाड्याचे सन्माननीय नंदाकर लांगे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी. पाहुण्यांचं शुभ आगमन सन्माननीय शेलार जिल्हा परिषद गटाचे सचिव आदरणीय रमेशजी गायकवाड साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. नंदाकर लांगे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर आगरी सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, आगरी ग्रुप एंटरप्राइजेसचे अध्यक्ष, तदनंतर आपण पाहिलं तर श्रमिक मंडळ भिवंडी सेनेचे संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मोरेश्वर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की साहेब आपण पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. खूप पद भूषवणारी ही व्यक्तिमत्व आहे आणि आगरी समाजाला लाभणारी एक देणं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्याचा आपण इथे सन्मान करतोय मोरेश्वर पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य एकनाथजी देऊ पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमचा आभार. आणि जरूर या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील साहेबांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करतोय. उबदार माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय रघुनाथजी सीताराम पाटील. क्रिकेटचे खूप वेडे आहेत असं म्हटलं वावगट त्या ठाणे आणि एक काल त्यांनी गाजवलाय क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. अनेक पदं त्यांनी भूषवलेले आहेत. मग सरपंच पदापासून त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुरुवात केली. मग आपण तर पाहिलं विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य सांभाळले आणि आता मात्र शिवसेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज आउट होतोय आणि पहिला धक्का लागलेला आहे, दुसरा धक्का लागलेला आहे तो शिवचेरोबा कोण या संघाला. पुढील सन्मान कुक्षेगावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. हॅलो चेक. लाकिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय दीपकजी चौधरी यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मनापासून या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. दरम्यान आपण कुक्षेगावचे समाजसेवक चंद्रकांत पाटील यांना इथे मात्र सन्मानित करीत आहोत.
पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकेल कुकसेगावचे माजी क्रिकेटपटू रमेश आत्माराम पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जरूर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय कारण बॉल टू बॉल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला जात नाही याचं कारण मित्रांनो मान्यवर मंडळी भरपूर संख्येने आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी या सन्मान करणं गरजेचं आहे कारण आपण म्हणतो ना मित्रांनो भारतीय संस्कृती जपली पाहिजे. अतिथी देवो भव. पुढील सन्मान आपण इथे संपन्न करूया. भरपूर संख्येने मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. के पाटील जे शिवसेने भाग प्रमुख आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करू. मान्यवरांना आपण या ठिकाणी पाहतोय एका बाजूला सन्मानित केलं जात आहे आणि एकीकडे आपण जर विचार केला तर तुफानी फटकेबाजी शिवशिरोबा कोण संघाच्या फलंदाजांकडून सुरू आहे. करण पाटीलला आता इथून मॅजिकल षटक हाता लावा लागेल कारण फर्स्ट ओव्हरमध्ये भरपूर धावा कन्सीड केल्यात. जय तुरेनं गोलंदाजी करत असताना 19 धावा. त्याच्यामुळे इथून आता पलट वार करायचा असेल तर करण पाटीलचं चालणं इथून फार आता गरजेचं असेल केवणी दिवा संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला कटर पाहायला मिळाला. बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. या ठिकाणी आपण करणचा विचार केला तर सातत्याने आता तो देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत आलेला. स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट. क्लासिकल फटका. बॉल स्क्वेअर लेग सीमारशीच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता रवीच्या बॅटमधून चौकार. चेक. जरूर आपण पुढील सन्मानित आपण संपन्न करतोय. कांबेगावचे समाजसेवक प्रवीणजी दापोडकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. डीजे थोडासा व्हॉल्यूम द्या. माईक नंबर 1. कांबेगावचे समाजसेवक सन्माननीय प्रदीपजी दापोडकर यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. त्याच्यानंतर पाहू शकाल ग्रामपंचायत कांबेचे विद्यमान सदस्य विजयजी नवाले साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय की साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाणार आहे. 23 धावा धावफलकावरती आणि त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल. 24 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. करणच्या विरुद्ध आता सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी सुरू केलेला आहे. 24 रन्स 43 या धावांचा आता लक्ष पार करायचं आहे. जय तुरे खरं तर या वर्षामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च करताना दिसल्या. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला बघितलं परंतु त्यानंतर करणनं बऱ्याचदा संघाला बॅक करून दिलेला आहे आणि पुन्हा इथे विकेटनं त्यानं सुरुवात केली परंतु एक क्लासिकल स्वीप शॉट बघायला मिळाला जो रवीच्या बॅटमधून आला. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी ग्रामपंचायत कांबेचे विद्यमान सदस्य मनोजजी दहिलकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि पहा मग लाखिवली विभाग असेल किंवा पाडगाव विभाग असेल नेहमीच मनोजजी दहिलकर साहेबांची आम्हाला तिकडे सुद्धा उपस्थिती पाहायला मिळत असते आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय. यावेळेला आणखी एक चांगला बॉल. डॉट चेंडू येतोय नवीन फॅटर रवी आणि त्याच्या सोबतीला कुमार म्हात्रेला तुम्ही पाहतायत. कुमार म्हात्रेच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकारी तुम्हाला बघायला मिळाला. चला एक शेवटचा सन्मान आहे तो आपण संपन्न करू. आज आपल्यामध्ये पाहिलं तर या स्पर्धेचे जनक सन्माननीय रघुनाथ पाटील यांचे भाचे या टेंबुलीचे सन्मानित किशोरजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. या किशोरजी पाटील आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे आणि त्यानंतर आपण कंटिन्यू मॅचकडे फोकस करणार आहोत. 24 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा होत्या परंतु त्यानंतर करण पाटीलनं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये आता शिरकाव केलेला आहे तो मोनांग एंटरप्राइजेस केवणी दिवा या संघानं. बरोबर 12 मिनिटांमध्ये आपण 2 ओव्हर्स कंप्लीट केल्यात. येणारं हे जे षटक असेल ते दिवे टीम आपण नोंद घ्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावे लागेल. हो कारण टायमर ऑन आहे कारण आज वेळेला फार महत्व आहे मित्रांनो कारण आपल्याला ज्या दिलेल्या वेळेनुसार मात्र शेड्यूल आज कंप्लीट करायचं आहे कारण आज एक्स्ट्रा सामने सुद्धा मात्र आयोजकांना खेळवायचे आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतोय की वेळेचं भान सर्वांनी राखायचं आहे. चला केवणी दिवस संघ आपण टीम मिटिंग जास्त वेळ करू नका आणि 15 विनंती असेल की आपण खेळाडूंना वारंवार वॉर्न करत राहा. 2 षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा जोडल्या गेल्या. 24 धावा जोडल्या गेल्या. लक्ष आहे 43 धावांचं म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे टीम शिव चेरोबा कोणगाव संघाला. जरूर मॅच बनलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं ज्यावेळेला जयच्या विरुद्ध योगी सर 19 धावा आल्या त्यावेळेला असं वाटलं होतं की वन साइड मॅच एकतर्फी सामना कोण संघ जिंकणार परंतु करणनं पुन्हा एकदा छोटीशी एक जी वाट होती तिथून आता ती वाट शोधून पुन्हा शिरकाव करून दिलेला आहे तो मोनाक एंटरप्राइजेस केवणी दिव्या संघाला मॅच मध्ये.
जरूर वार आणि पलटवार हाच तर क्रिकेट आहे समीर. कारण पाहतोय की या सामना पाहतोय कधी बॅटिंग करणारा संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी फिल्डिंग करणारा संघाच्या बाजूने झुकतोय. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत असताना प्रवीणजी पाटील खारबावचे समाजसेवक आहेत. वेलकम, सुस्वागतम. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील साहेबांचे ते अगदी जिवलग मित्र आहेत आणि पहा त्यांचे क्लासमेट सुद्धा आहेत. क्या बात आहे. थर्ड ओव्हर पेनल्टी मॅच षटक सूरज भोईर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अत्यंत महत्वाचं षटक आहे कारण इथून 12 मध्ये आता 19 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल जबरदस्त कट पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्यानुसार क्षेत्ररक्षण देखील सेट करण्यात आलेलं आहे. गुड कॅप्टन्सी. हो कारण गोलंदाज सुद्धा मी कौतुक करेन समीर. कारण ज्याप्रमाणे कॅप्टनने फिल्डिंग सजवली त्यानुसार तो गोलंदाजी करतोय. पहा या ठिकाणी फटका चांगला होता परंतु फलंदाजाने दिशा चुकीची निवडली. कारण कव्हर पॉईंटला डीपमध्ये प्रोटेक्शन लावलं गेलं होतं आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने अर्थात सूरज भोईरनं तिथे एक धाव खर्च केली. म्हणजे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 18 धाब्यांची गरज. या ठिकाणी समीर काय हवं आहे कोणगाव संघाला? इथून एखादा मोठा फटका, जर मोठा फटका आला तर मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये ते कमबॅक करतील. परंतु गोलंदाजाने जर एखादी विकेट प्राप्त करून दिली तर मात्र मोडंग डेव्हलपर्स केवनी दिव्याच्या संघाच्या केम्यामध्ये मात्र या ठिकाणी जास्त आपल्याला हर्ष उल्हास पाहायला मिळू शकेल. डेफिनेटली इथून विकेटची नितांत गरज असेल दिवे संघाला आणि इथून एखादा मोठा फटका पुन्हा एकदा या मॅच मध्ये स्ट्रॉंगली बॅक करून देणार. ओ यावेळेला ऑन साइडला हुक केलाय आणि इनफिल्डला क्लिअर करण्यामध्ये यशस्वी देखील झाला बॅटर आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. शॉर्ट फाईनला मात्र पाहिलं तर फिल्डर जरूर होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. आणि पाहू शकतो की आपण या ठिकाणी शिरोबा कोंडगाव संघासाठी हा लकी फोर्स इथे मात्र आपण पाहू शकतोय. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी खारबावचे समाजसेवक त्याचप्रमाणे श्री सिद्धिविनायक पतपेढी खारबाव चे मॅनेजर प्रवीणजी पाटील यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. राजेंद्र पाटील साहेबांचे अगदी जिवलग मित्र, कॉलेजपासून त्यांची एक कट्टर मैत्री आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे पाहिलं तर या ठिकाणी सन्माननीय जिल्हा परिषद गटाचे संपर्क सचिव शेलारगावचे सन्माननीय रमेशजी गायकवाड साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यज्ञजी रमेश गायकवाड हे सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. दीपकजी चौधरी साहेब सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल ऑन फील्ड पंचांनी टीव्ही पंचांची मदत आता घेतलेली आहे व्हाईट बॉल साठी. सावंत सर आमच्या सोबत आता जोडले जातील. बघूया एक्झॅक्टली विकेटच्या वरनं बॉल निघून गेला की लेक्सिकला मिस करून गेलेला आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी सध्या व्यासपीठावरती आपण पाहतोय परंतु सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब इट्स अ व्हाईट बॉल. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर सन्माननीय अनंत पाटील साहेब
सचिनजी भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर आता पुढे गेलेला आहे 30 रन्स. भरपूर क्लोज कॉल होता. या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. जरूर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नेहमीच शिवसेनेसाठी कार्य करत असताना हे व्यक्तिमत्व गोरगरिबांच्या कार्यक्रमामध्ये पोहोचणारी व्यक्ती अर्थात हनुमानजी पाटील साहेब, त्याच्या सोबतीला ग्रामपंचायत वडपेचे माजी सरपंच आदरणीय अनंताजी पाटील आणि भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य सचिनजी भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांची मांदियाळी आज तुम्हाला बघायला मिळाली. या स्पर्धेमध्ये रेल चेल अक्षरशः बघायला मिळालेली आहे. व्यासपीठ हे फुलून आलेलं तुम्ही पाहतात. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 31 धावा 31 रन्स. अजूनही 12 धावांची गरज आहे. 9 बॉल इथून शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 12ची गरज. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. आदरणीय विशुभाऊ म्हात्रे यांची बंधुराज आदरणीय विलासजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन दिलेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे सहकारी मित्र सुद्धा इथे आलेले आहेत. सर्वांचं आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल बायच्या स्वरूपात एक धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि संघाच्या वतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 32 धावा दहा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 11 धाबांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8. जरूर पेपरवरती योगी सर बघायला गेलं तर फलंदाजांसाठी समीकरण सोपं आहे, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे ज्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हे सांगणं कठीण असतं ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये. स्कोर कार्डवरती तुम्ही धावा पाहिल्या तर 32 धावा 32 रन्स. सूरज पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. समोर कुमार ऑन साइडला पूल केला. पंचांचा नो बॉलचा इशारा. झेल जरूर पकडला त्या ठिकाणी. झेल पकडला परंतु नो बॉल आणि इथे ओव्हर थ्रो झालाय. चुका चुका आणि चुका घडतायत परंतु फायनली विकेट इथे मिळाली आहे आणि धावपटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय चेरोबा कोण संघाला. कुमारला या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याने केला होता. 2 धावा जरूर मिळतील परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये कुमार आउट झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 34 आकड्यावरती अजूनही 9 धावांची गरज आहे. जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी क्रिकेट सुद्धा मात्र जोमाने सुरू आहे आणि या चित्तथरारक लढत सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु या ठिकाणी पाहुण्यांची मांदी आली. आपण पाहतो या ठिकाणी भिवंडी लोकसभा संघटक प्रमुख आदरणीय हनुमानजी पाटील साहेबांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहिले तर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा माजी सरपंच ग्रामपंचायत वडपेचे अनंत पाटील साहेबांचं सुद्धा मात्र त्यांच्या समेत इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य माजी सभापती सन्माननीय सचिनजी भुईर साहेब आणि त्यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आणि जरूर चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती मला अजूनही ती स्पर्धा आठवते कारण महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री ज्यावेळी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शपथ घेतली त्यावेळी एकमेव स्पर्धा जी पाहिली होती आपण मुख्यमंत्री चषक आणि त्या स्पर्धेचे आयोजक सचिनजी भुईर आणि ते सर्व त्या स्पर्धेची रूपरेषा राजेंद्र पाटील सरांच्या हातामध्ये होती. दरम्यान गणेशजी केणे साहेबांचे इथे मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. गोडसेचे समाजसेवक आहेत. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 33 धावा धावफलकावरती आहेत अजूनही. 34 धावा धावफलकावरती आहेत अजूनही. 9 धावा दूर विजयापासून शिवचेरोबा कोण हा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि या डावामध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. हे 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील या ठिकाणी. सूरजला अंतिम ओव्हरमध्ये सामना न्यायचा असेल तर या 2 बॉलवर एखादी विकेट डॉट बॉल त्याला इथून मिळवावा लागेल तेव्हा हा सामना दिवे संघाच्या बाजूने झुकू शकतो. यावेळेला पुढचा बॉल हो यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आणखी एक डॉट बॉल. वाईड ऑफचा फुल लेंथ होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू. आता समीकरण बदललं. 7 बॉल आणि 9 धावांची गरज.
जबरदस्त मॅच. हा चेंडू फार निर्णायक असणार आहे की दोन्ही टीमचा आपण विचार केला तर. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहा समीर, फक्त क्रिकेटचा खेळच नव्हे तर या ठिकाणी लाखिवलीतील सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम सुद्धा मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. 8:30 वाजता त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. तर मी विनंती करतो लाखिवली गावातील सर्व महिला भगिनींना की आपण वेळेवरती या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. 7-9ची गरज. चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बागपुढला जाऊन या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बाटमध्ये कुठला संपर्क नाहीये. डॉट चेंडू आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज. ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल 21 मिनिटे 3 षटकं हाताळण्यासाठी घेतलेली आहेत ती टीम दिवेनं. एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कल मध्ये आपण घ्या. 6 बॉल आणि 9 धावांची गरज असेल. लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग एंड 9 मोर रन टू विन. 6 गेंदे और 9 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. चला, एक फिल्डर आता मात्र तुम्हाला अतिरिक्त 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवायचा आहे, कारण आपण वेळ जास्त इथे खर्च केलेला आहे. कारण 3 षटकासाठी तुम्ही 21 मिनिटं या ठिकाणी खर्च केली. दरम्यान कांबेगावचे युवा उद्योजक अक्षयजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आणि लाखुली गावाचे ते लाडकी आणि राजेंद्र पाटील साहेबांचे लाडके जावई सुद्धा आहेत. कारण केवनी दिवे संघाने सुद्धा मात्र या आयोजकांना भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाहीये याची आमची आयोजक कमिटी जरूर काळजी घेणार आहे. परंतु विनंती करतो की पहा मित्रांनो की आपण जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये 9 धाबांची गरज आहे टीम शिव चोरोबा कोणगाव संघाला. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मॅच ऑन मॅच बनलेली आहे. पुन्हा एकदा केवनी दिवा संघ कमबॅक करताना या ठिकाणी दिसतोय. रवी ऑन स्ट्राईक. रवी आणि हेमंत खराळे या ठिकाणी तुम्ही पाहता ती जोडबोली आज फार प्रचंड प्रमाणात मान्यवर तुम्ही पाहतात, परंतु मॅच रंगतदार पाहायला मिळते. यावेळेला सॉफ्ट अँड ऑफचा फटका फुलर लेंथ होता. फक्त एक धाव. सिंगल स्कोर पुढे जाते, परंतु सामना जिंकण्याकरिता एखादी बाउंड्री शोधावी लागेल, एखादा चौकार शिवचोरोबा कोणच्या फलंदाजांना शोधावा लागेल. कारण इथून आता जरूर आपण विचार केला तर फिल्डिंग करत असताना एनर्जेटिक फिल्डिंग सुरू केलेली आहे ती मोनाक एंटरप्राइजेस दिवे या संघानं हार मानलेली नाहीये. शेवटपर्यंत लढण्याची आता तयारी त्यांनी दाखवलेली आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये योगी सर 19 होते आणि त्यानंतर अंतिम ओव्हर मध्ये 9 धावांची गरज. टार्गेट होतं 43. जरूर. आणि आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 8 धाबांची गरज आहे. जबरदस्त मुकाबला दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओ, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय, परंतु त्या फटक्यामध्ये फलंदाज ठरला अपयशी. परंतु केवणीकरांसाठी आहे समीर. हा डॉट चेंडू आला, यापेक्षा अजून काय त्यांना हवं आहे. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये आता विजयासाठी 8 धाबांची गरज. आणि पावशेगाव केवणीगावचे उद्योजक तथा भिवंडी पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय राम भोईर साहेबांचं सुद्धा मात्र या ठिकाणी नुकतंच शुभागमन होणार आहे. वेलकम, स्वागतम स्वागतम. आणि जरूर कमालीचा खेळ दिवे संघाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळतोय. 4 मध्ये 8 धावांची गरज. यॉर्क लेन पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलं ऑन साइडला. बॉल होते डीप मध्ये, मिड विकेटला फिल्डर येतात. सेकंडचा कॉल, एक मिळाली आहे, दुसरी मिळणार का? आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक महत्वाचा धक्का कोण संघाला. मॅच ऑन सामना जिवंत ठेवला. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजाचा आपण विचार केला तर देवेन पाटील
काय कमालीची चेंडूची हाताळणी करतोय. प्रत्येक चेंडू अगदी चांगला लेंथ वरती मात्र त्यांनी सध्या तरी काम केलेलं आहे. चांगला टप्पा त्याने पेक केलाय. पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर फक्त धाबा खर्च केले त्याने 2-9 धाबांचं त्यांना संरक्षण करायचं आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी धाबांची गरज आहे 7. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज या ठिकाणी तुम्ही पाहताय. 3 बॉल रिमेनिंग अँड 7 मोर रेन टू विन. केवनी दिवे संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. शेवटच्या चेंडूपर्यंत ते लढत असतात. आपण अनेक मॅचेस इतिहास तुम्ही नक्की पहा योगी सर. केवनी दिवे संघ खेळत असताना शेवटपर्यंत लढतात. प्रतिस्पर्धी कोण आहे, समोर किती मोठा संघ आहे, समोर किती छोटा संघ आहे, या गोष्टीचा ते विचार करत नसतात. नेहमीच सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार खेळ त्यांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत असतो आणि या मॅच मध्ये देखील तेच त्यानं करून दाखवलेलं आहे. 3 मध्ये 7 धावांची गरज. गोलंदाज देवेन पाटील पुन्हा मार्गस्थ झालाय. पाहू शकाल जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा आलाय. डॉट चेंडू. कालच्या रजनीमध्ये शेवटचा सामना समीर याचप्रमाणे सुरू होता. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8ची गरज होती परंतु त्या गोलंदाजाने धाबा डिपेंड केल्या. आता गरज आहे 2 मध्ये 7ची. गोलंदाज त्या 7 धाबा डिपेंड करणार का की या ठिकाणी फलंदाज मंगेश इथे मात्र हिरो ठरणार का. कोण गावासाठी सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर एकदा असू द्या मित्रांनो दोन्ही टीम साठी. क्या बात आहे. टाळ्या वाजतायत. कोणासाठी वाजणार. 7ची गरज. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ड्राईव्ह जमिनीच्या मार्गाने खेळलाय. एक इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो जरूर झाला आणि 2 धावा फायनली त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. जरूर जरूर. आता मात्र पाहू शकाल सामना सुद्धा गरम झाला आणि पाहुण्यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सन्मानित लक्ष्मणजी पाटील जे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांच्या सोबतीला पाहिलं तर शाखा प्रमुख सन्माननीय नाना राऊत, त्याच्या सोबतीला पाहिलं तर शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशजी, शिवसेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष रमेशजी केणे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय जून नांदुरकीचे पंडितजी केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूमध्ये पाहिलं तर या ठिकाणी धावांची गरज आहे 5. परंतु आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 आपण गोल्डन षटकार पाहिलेले आहेत. पहिला षटकार मालवणी बस संघाचा पूर्वेच्या बॅटमधून आला. दुसरा षटकार मोहितच्या बॅटमधून. इथे तिसरा येणार का. फटका चांगला आलाय. चेंडू लॉंग ऑफ चेंबर. गोल्डन सिक्सर. मॅच विन बाय शिव चोरबा स्पोर्ट कोंडगाव. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या चेरोबा कोण संघासाठी. शेवटच्या बॉलवर षटकार खेचत असताना गोल्डन विक्ट्री आणि या मॅचचा हिरो ठरलाय तो मंगेश, ज्यानं विजयी षटकार खेचलाय आणि स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये तिसरा फलंदाज सरतोय त्याच्या बॅटमधून गोल्डन सिक्सर. काय सामना रंगला या ठिकाणी. चला चला गोठेकर बस संघाला शेवटची वॉर्निंग. 5 मिनिटांचा वेळ आहे. 5 मिनिटांच्या आतमध्ये तुमचा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी जर आला नाही तर या स्पर्धेतून तुमच्या संघाला बाद केला जाणार आहे. लास्ट अँड ऑफिशियल वॉर्निंग. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. पूर्ण सामन्यामध्ये काय घडलं हे आम्हाला माहिती नाही. हा सामना कोणी जिंकून दिलाय, शेवट कोणी गोड केलाय तो ठरलाय या सामन्याचा हिरो अर्थात प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर मंगेश. काय फटका खेळला. चला दरम्यान भिवंडी पंचायत समिती माजी सभापती एकनाथजी देऊ पाटील साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रघुनाथजी पाटील, त्याचे सहकारी चंद्रकांत पाटील आणि रमेश पाटील आमच्यापासून रजा घेत असताना आपण इथे आलात. जरूर या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपण लगेचच या ठिकाणी या सामनावीर पुरस्कार जे पारितोषिक आहेत ते आपण इथे वितरित करणार आहोत. चित्तथारक लढत आणि या शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट आपल्याला या सामन्याचा पाहायला आपल्याला 5 धाबांची गरज असताना मंगेशच्या बॅटमधून या स्पर्धेतील तिसरा गोल्डन षटकार पाहिला आपण.
चला एकूण 3 पारितोषिक आपण सामनावीर पुरस्कारासाठी देणार आहोत. डिस्काउंट वाउचर आहे, मेडल आहे आणि त्यानंतर सुंदर अशी ट्रॉफी अगदी